बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी जरांगेंच्या उपोषणासंदर्भातली। कशाला येताय भेटायला मनोज जरांगेंनी भाजप नेत्यांना थेट फटकारलंय। उपोषण आंदोलनावर मनोज जरांगे पाटील हे ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। फडणवीसांना दोष देत नाही, फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकावीत असं मनोज जरांगे पाटील यांनी काल म्हटलेलं आहे। मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय। मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय। मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही। 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला। आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना। समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळं गेला, सरकारमुळं गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही आहे, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झाला आहे।